100% TET परीक्षा तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर हा तुम्ही व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की TET परीक्षा पास होण्यासाठी कशाप्रकारे कमी वेळामध्ये आणि अगदी मॅनेजमेंटली अभ्यास करून आणि कोणती पुस्तकं वाचून आपण ही परीक्षा पास होऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर कमी वेळामध्ये आणि मोजकीच पुस्तकं वापरून आपण ही परीक्षा इझिली पास करू शकतो, ते सुद्धा कोणताही क्लास न लावता स्वतः अभ्यास करून। तर या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला पाहूया। तर तुम्हाला माहितीच असेल की TETचे पेपर 2 होतात, त्यामध्ये पहिला पेपर 1ली ते 5वीसाठी आणि दुसरा पेपर 6वी ते 8वीसाठी। तर तुम्ही इथे बघू शकता, तर जे पेपर 1 आणि पेपर 2साठी जे माध्यम असतात त्या संदर्भात थोडक्यात बेसिक माहिती घेऊया आपण। तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि सिंधी अशा प्रकारे एकूण 9 माध्यमांमध्ये ही परीक्षा होते। हे झालं पेपर 1चं। तशाच प्रकारे पेपर 2चं सुद्धा 9 माध्यमांमध्ये ही परीक्षा होती। आपल्याला पाहायचं आहे की पेपर 1 हा पेपर पास होण्यासाठी कशाप्रकारे आपल्याला अभ्यास करायचा आणि पेपर 2 पास होण्यासाठी कशाप्रकारे कोणती पुस्तकं वाचून अभ्यास करायचा आहे। तर बघा, तुम्हाला माहिती आहे की हा जो पेपर 1 असतो तो 150 मार्काचा, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसुद्धा 150 मार्काचे असतात। आणि यामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी जे रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 82 गुण आणि जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 90 गुण आवश्यक असतात। तर हे 90 गुण आणि 82 गुण तुम्हाला जर मिळवायचे असतील तर तुम्ही कशाप्रकारे मिळवू शकता, कारण का या परीक्षेचा निकाल आहे तो खूप कमी लागतो। तुम्हाला माहिती असेलच, तुम्ही बऱ्याचदा दिलेली असेल सुद्धा ही परीक्षा। तर अजून पास झालेल्या नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा, कारण 2013 पासून ही परीक्षा सुरू झाली आणि तेव्हापासून या परीक्षेचा निकाल आहे तो 2, 3, 4, 5% आता मागील वर्षी फक्त वाढलेला होता थोडासा। तर तुम्ही या परीक्षेमध्ये कशाप्रकारे पास होऊ शकता तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। आता आपण फक्त एक समजण्यासाठी माध्यम घेऊया। आता मराठी माध्यमाचे आहेत, तर त्यांच्यासाठी जो मराठी पेपर असेल त्याच्यासाठी एकूण 30 गुण असतील। इंग्रजी जो विषय असेल त्यासाठी सुद्धा 30 गुण असणार आहेत। त्यानंतरला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यासाठी सुद्धा 30 गुण असणार आहेत। आणि त्यानंतरला गणित यामध्ये सुद्धा तुम्हाला 30 गुणांसाठी असणार आहे। त्यानंतर परिसर अभ्यास ते सुद्धा 30 गुणांसाठी। अशा प्रकारे तुम्हाला 5 विषय असणार आहेत। आता या 5 विषयांचा अभ्यास कसा करायचा, आता पहिल्यांदा आपण बघूया की मराठी। तर मराठी या विषयासाठी जे 30 गुण असतात यामध्ये बरेचसे प्रश्न हे व्याकरणावरती असतात। तर या व्याकरणासाठी आपण कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे, बऱ्याचदा तुम्ही जे आपण प्राथमिक शाळेमध्ये जो ग्रामर शिकतो त्याच्यापैकीच हे असतं, परंतु तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करावं लागेल, कारण का सर्व व्यवस्थित समजून घ्यावे लागेल व्याकरणाचा भाग। तर त्यासाठी तुम्हाला जो मोरा वालंबे यांचा जो पुस्तक आहे तो घ्यावा लागेल। मित्रांनो, जर तुम्ही हा पुस्तक घेतलात तर याच्यामध्ये बऱ्यापैकी पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे। तर हा पुस्तक वाचून तुम्ही या परीक्षेची आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्याही परीक्षेची तयारी करू शकता। त्यासाठी तुमच्याकडे हा पुस्तक पाहिजे, मोरा वालंबे यांचं अगदी बेस्ट पुस्तक आहे। तर याच्यासाठी तुम्हाला पुस्तक घ्यावंच लागेल। तर त्याची लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या खालीसुद्धा देईन। तर अशा प्रकारे बघा, याच्यासाठी 30 गुण असणार आहेत आणि खूप सोपे प्रश्न असतात व्याकरणावरती। पॅसेजसुद्धा असतो आणि एक पोएम असते त्याच्यावरील सुद्धा 5-5 प्रश्न असतात। म्हणजे इथे तुम्हाला या 30 गुणांसाठी, तर या 30 गुणांपैकी इथे तुम्हाला निदान 25 गुण तरी मिळालेच पाहिजे। 25 नाही मिळाले तरी 20 गुण इथे तरी मिळालेच पाहिजे। बघा, इथे 20 गुण तुम्हाला मिळाले किंवा 25, कारण मराठी बऱ्यापैकी सोपा असतो आणि याच्यासाठी तुम्हाला मोरा वालंबे यांचं पुस्तक वाचायचं आहे। तर हा झाला मराठीचा भाग। त्यानंतरला तुमचं इंग्रजी। आता भाषा इंग्रजी आता मराठी माध्यमाचं आहे, त्यासाठी आपण इंग्रजी दुसरी भाषा आहे। तर इंग्रजी जो असेल भाग तो सुद्धा 30 मार्कांसाठी असणार आहे। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या 30 गुणांमध्ये यामध्ये इंग्रजी व्याकरणावरती, इंग्रजी भाषेवरती प्रश्न असतील, तर खूप सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात। जर तुमचं थोडंसं इंग्रजी जर चांगलं असेल तर तुम्ही हे इझिली प्रश्न सोडवू शकता। यामध्ये सुद्धा पॅसेज असणार आहे, एखादी पोएम असणार आहे, त्यावरती सुद्धा 5-5 प्रश्न असणार आहेत। मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द असणार आहेत, तसं इंग्रजीमध्ये सुद्धा असणार आहेत। तर व्याकरणातील काही चुका असतील त्यासुद्धा इंग्रजीमध्ये असणार आहेत। तर असे काही बेसिक प्रश्न असणार आहेत इंग्रजीमध्ये। तर याच्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे किंवा MJ शेख यांचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता आणि याचा अभ्यास करून तुम्ही या परीक्षेमध्ये या 30 गुणांपैकी, आता ज्यांचं इंग्रजी चांगलं आहे ते 25 गुणसुद्धा घेऊ शकतात। तर तुम्हाला इथे सपोज 15 गुण मिळाले, आपण मराठीमध्ये पकडले की इथे तुम्हाला 20 किंवा 15 गुण मिळाले आणि मराठीतले 25 गुण, तर इथे तुमचे झालेत 35 गुण।
आता तुम्हाला किती गुणांची आवश्यकता आहे? आता इथे आपण बघा खूप कमी गुण पकडलेले आहेत. या 30पैकी फक्त 15च पकडले आहेत आणि या 30पैकी फक्त 20च पकडले आहेत. तर इथे तुम्हाला 25 भेटले पाहिजेत आणि इथे तुम्हाला 20 भेटले पाहिजेत, परंतु आपण थोडासा कमीच ॲव्हरेज पकडलेला आहे. त्यानंतरला तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यामध्ये तुम्हाला जे बेसिक प्रश्न असणार आहेत, ज्या उपपत्ती आहेत, याच्यासाठी तुम्हाला कोणतं पुस्तक वापरायचं आहे? तर डी-एड आणि बी-एड, जे डी-एड आणि बी-एडसाठी जे बालमानसशास्त्राचं पुस्तक होतं ते पुस्तक तुम्ही जर अभ्यासलंत तरीसुद्धा या परीक्षेमध्ये, या विषयामध्ये, या 30 गुणांपैकी तुम्ही 30 गुणांपैकी 25 गुण तुम्ही इझिली घेऊ शकता. यासाठी तुम्हाला ही दोनच पुस्तकं वाचायची आहेत. डी-एड आणि बी-एडला असणारी जी मानसशास्त्राची जी पुस्तकं आहेत तीच पुस्तकं तुम्हाला या विषयासाठी वाचायची आहेत. त्यामध्ये विविध उपपत्ती आहेत, जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्याविषयी, त्याचबरोबर शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये, विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये, त्याचबरोबर शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी कशाप्रकारे वागणूक असेल, कोणत्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये, तर त्याच्यावरती काही प्रश्न असतील. पुन्हा विशेष बालके, तर यांच्यावरती काही प्रश्न असतील. तर याच्यासाठी तुम्हाला हे डी-एड बी-एडची जी पुस्तकं आहेत मानसशास्त्राची ती पुस्तकं वाचायची आहेत आणि या पुस्तकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच या 30 गुणांपैकी तुम्ही 25 गुण इझिली घेऊ शकता. तर इथे आपण आता पकडूया 35 पैकीमध्ये आपण इथं फक्त 20च ॲड करूया, काही नाही ते 15सुद्धा मिळतील. तर आता तुमचा स्कोअर झालेला आहे 55. इथे गणित, आता गणितासाठी तुम्ही कोणती पुस्तकं वापरायची आहेत? जे तुमचं जे प्राथमिक शाळेमध्ये 7वीपर्यंतचे जे गणित आहे, गणिताची पुस्तकं 7वीपर्यंत गणिताची पुस्तकं जी आहेत ती तुम्ही सर्व गणिताची पुस्तकं अभ्यासायची आहेत. त्यांचा जरी तुम्ही अभ्यास केला तरी या 30 गुणांपैकी तुम्ही इथे 25 गुण इझिली घेऊ शकता. किंवा तुम्ही जर स्पेशल पुस्तकं जर वाचायचं म्हटलं तर पंढरीनाथ राणे यांचं गणितासाठी पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर पुस्तक नाही घेतलात तरी तुम्ही जी प्राथमिक इयत्तेची जी पुस्तकं आहेत गणिताची ती जरी अभ्यासलीत तरी या 30 गुणांमध्ये तुम्ही चांगले गुण घेऊ शकता. तर आता या 30 गुणांपैकी तुम्हाला इथे 25 गुण मिळाले. आता 55 आणि 25 इथे किती होतील? इथे झाले तुमचे 80 गुण. बघा 80 गुण इथेच झाले. अजून तुमचा परिसर अभ्यास आहे. आता या परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील? तर तुम्हाला इथे इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र असेल, तर अशा प्रकारे या विषयावरती तुम्हाला प्रश्न असतील. त्यामध्ये थोडंसं करंट अफेअर्स 1-2 प्रश्न असू शकतात. तर म्हणजे तेच इतिहास भूगोलासंदर्भातच करंट अफेअर्स, तर अशा प्रकारचे हे गुण असतील. तर यासाठी तुम्हाला जे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ही जी पुस्तकं आहेत इयत्तेवाईज, जसं 5वीचं इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र 5वीपासून 7वीपर्यंतची जी पुस्तकं आहेत तेवढी जरी पुस्तकं ही अभ्यासलीत तरीसुद्धा तुम्हाला इथे 25 गुण मिळू शकतात. आणि इथे आता या 25पैकी आपण या 30पैकी आपण फक्त इथे 20च पकडूया तर तुमचे गुण झाले इथे 100 गुण. या 150पैकी तुम्हाला इथे 100 गुण मिळतील. तर अशा प्रकारे जो क्रायटेरिया आहे पास होण्यासाठीचा, जो की तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 82 आणि ओपन कॅटेगरीमध्ये 90, तर त्याच्या पुढेच जातो तुमचा 100. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असाल, रिझर्व्ह कॅटेगरीमधून असाल किंवा ओपन कॅटेगरीमधून असाल, तर तुमचे इथे 100 गुण आहेत आणि हे 100 गुण तुम्ही 100 गुणांनी ही टी-ई-टी परीक्षा पास होऊ शकता. तर कशाप्रकारे हे आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हे 30 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला मोरा वालंबे यांचं पुस्तक वापरायचं आहे आणि त्याचबरोबर इथे इंग्रजी या विषयासाठी तुम्हाला एम-जे शेख यांचं पुस्तक वापरायचं आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यासाठी तुम्हाला डी-एड बी-एडची जी पुस्तकं आहेत मानसशास्त्राची ती पुस्तकं वाचवायची आहेत. त्याचबरोबर गणितासाठी तुम्हाला 7वीपर्यंत किंवा 8वीपर्यंतची जी गणिताची पुस्तकं आहेत ती तुम्हाला वाचायची आहेत. आणि त्याचबरोबर परिसर अभ्यासासाठी इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल ही जी पुस्तकं आहे इयत्तेवाईज 8वीपर्यंतची ती पुस्तकं अभ्यासायची आहेत. तर आता हे झालं पेपर 1साठी. हाच अभ्यास तुम्हाला पेपर 2साठी उपयोगी पडणार आहे. तर इथे फक्त फरक असणार आहे इथे गणित आणि विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. जर तुम्ही गणित आणि विज्ञान घेतला तर इथे तुम्हाला 60 गुण असणार आहेत आणि सामाजिक शास्त्रासाठी 60 गुण असणार आहेत. म्हणजे यापैकी तुम्ही गणित किंवा विज्ञान घेऊ शकता किंवा सामाजिक शास्त्र घेऊ शकता. जर तुम्ही सायन्समधून असाल तर तुम्हाला गणित आणि विज्ञान घ्यायचं आहे. तुम्ही आर्ट्स कॉमर्समधून असाल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र घ्यावं लागेल. तर यासाठी सुद्धा जो आपण बघितलेला आहे मराठी भाषेसाठी याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मोरा वालंबे, इंग्रजीसाठी एम-जे शेख, बालमानसशास्त्र याच्यासाठी तुम्हाला डी-एड बी-एड याचीच पुस्तकं वापरायची आहेत. आणि गणित आणि विज्ञान यासाठी तुम्हाला जे इयत्तेवाईज गणित आणि विज्ञानाची पुस्तकं आहेत जी की तुम्ही 10वीपर्यंतसुद्धा जाऊ शकता पुढे.
तर 10वीपर्यंतची जी गणित आणि विज्ञानाची पुस्तकं आहेत ती जर तुम्ही अभ्यासली तरीसुद्धा या परीक्षेमध्ये या 60 गुणांमध्ये तुम्ही इझिली 50 गुण मिळवू शकता. तर बघा इथे तुम्हाला या मराठीमध्ये 30 पैकी इथे तुम्हाला 20 गुण मिळाले. त्यानंतरला इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे 15 गुण मिळाले. त्यानंतर बालमानसशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला इथे 15 गुण मिळाले. त्यानंतर गणित आणि विज्ञान इथे जो तुमचा विषय असणार आहे त्यामध्ये आता जो गणित आणि विज्ञान ज्यांनी घेतलेला आहे त्याला 60 पैकी 45 गुण मिळाले. तर त्याचे किती गुण होत आहेत तर बघा 5 त्रिक 15 आणि 5 6 7 8 9 तर 9 इथे 95 गुण झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून असाल, रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल किंवा तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तरीसुद्धा तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. बघा आपण फक्त या 45 या 60 पैकी 45 गुण पकडलेत. बालमानसशास्त्रामध्ये 30 पैकी फक्त 15 गुण पकडलेत आणि इथे इंग्रजीमध्ये 30 पैकी फक्त 15 गुण आणि इथे मराठीमध्ये 30 पैकी फक्त 20 गुण पकडलेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला जी पुस्तकं सांगितली आहेत त्याचाच अभ्यास करायचा आहे आणि ती एवढीच पुस्तकं जर तुम्ही वाचलीत, कमी पुस्तकं, मोजकीच पुस्तकं वाचून तुम्ही या परीक्षेमध्ये इझिली हे जे सांगितलेले जेवढे गुण आहेत एवढे गुण इझिली मिळवू शकता. मराठीमध्ये 20, तुमचे इंग्रजीमध्ये 15, बालमानसशास्त्रामध्ये 15 आणि तुमचं जे गणित आणि विज्ञान असेल त्याच्यामध्ये 15, इथे तुमचं सामाजिक शास्त्र असेल तिथे 45 गुण. तर अशा प्रकारे तुम्ही इझिली 95 ते 100 गुण मिळवून ही परीक्षा पास होऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला या परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल तर नक्कीच ही पुस्तकं वाचा. त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवरती आपण या परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. TET परीक्षेची तयारी करून घेणार आहोत. आपले हे यूट्यूब चॅनल आहे ते त्या संदर्भातच गाईड करतं. तर तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तयारी करून घेणार आहोत. जे जुने पेपरसुद्धा आहेत ते सुद्धा आपण सोडवून घेणार आहोत. आणि जर तुम्ही जुने पेपर आता या अभ्यासाबरोबर तुम्ही जुने पेपर सोडवलेत तर तुम्हाला या अभ्यासाविषयी पूर्ण दिशा मिळेल. तर आपण जे 2013पासून आजपर्यंत 2025पर्यंत ज्या TET परीक्षा झालेल्या आहेत तर त्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न पूर्णपणे आपण सोडवून घेणार आहोत. एक चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि परीक्षेसंदर्भात तुम्हाला कोणतीही भीती राहणार नाही. अशा प्रकारे आपण तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी कोणतीही फीज नाही, फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचे आहेत. आणि त्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतरला नोटिफिकेशन मिळेल. तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये या परीक्षेची कशाप्रकारे तयारी करता येईल ते आपण पाहणार आहोत आणि आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.